राज्यातल्या या महामंडळांची नेमकी काय परिस्थिती आहे आपण जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे सध्या आपल्या सोबत आहेत। अल्पेश, अनेक महामंडळ राज्यातली सध्या तोट्यात असल्याचं समजतं आहे। नेमकी ही किती महामंडळ आहेत, कोणकोणत्या स्वरूपात सध्या त्यांचा कशा पद्धतीने समाज घटकांना उपयोग होतोय आणि जर समजा ही तोट्यात असलेली महामंडळ बंद करायची ठरवली किंवा त्याचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करायचा ठरवला तर नेमकं काय करता येऊ शकतं सरकारकडून? अल्पेश, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? राज्यात सध्या 110हून अधिक महामंडळ आहेत। 7 क्षेत्रांमध्ये ही महामंडळ आहेत। त्यापैकी साधारण आपण पाहिलं तर 45 महामंडळ ही फक्त तोट्यात आहेत, तर 19 महामंडळ ही निष्क्रिय झालेली आहेत। असं स्वतः कॅगने देखील अनेकदा कॅगने रिपोर्ट सादर केलेला आहे। त्यामध्ये म्हटलेलं आहे 110 पेक्षा अधिक ही महामंडळ असताना यामध्ये सरकार लाखो कोटी रुपयांचं अनुदान यांना दरवर्षी देतं आणि त्या बदल्यात यांनी कर आणि परतावा या महामंडळांकडून मिळणं अपेक्षित असतं। मात्र हा परतावा आणि करच दिला जात नाही। अशी महामंडळ 60 आहेत। यामध्ये आपण पाहिलं तर साधारण महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ आहे, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ आहे, कोकण विकास महामंडळ आहे, हाफकिन अजिंठा औषध निर्मिती महामंडळ आहे, मराठवाडा चर्मोद्योग महामंडळ आहे, धोपावे अशा अनेक जी 60 महामंडळ आहेत ती गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात आहेत। यांची जेवढी मालमत्ता आहे ती विकली तरी देखील जी संचित तोटा आहे तो भरून निघू शकत नाही। आपण पाहिलं तर साधारण 2009, 2015 आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांच्या काळामध्ये ही जी तोट्यात आणि निष्क्रिय असलेली महामंडळ आहेत ती बंद करण्यात यावी यासाठी देखील ज्या समित्या आहेत त्यांनी यावर शिफारसी केल्या। या संदर्भात निर्णय घेणं देखील अपेक्षित होतं, मात्र तत्कालीन जेवढी सरकार होती त्यांनी हा निर्णय कधीही घेतलेला नाही। आजपर्यंत आपण पाहिलं तर आता सध्याची 2024 ची आकडेवारी उपलब्ध नाही, मात्र आपण 23 मध्ये पाहिलं तर साधारण ही जी महामंडळ आहेत राज्यातली त्यांना कर्जासह 5 लाख साधारण 33,000 कोटी रुपये इतका खर्च त्यांच्यावर करण्यात आला आणि यामध्ये त्यांच्याकडून परतावा मिळणं अपेक्षित होतं, मात्र 34,840 कोटी रुपये इतका परतावा मिळणं अपेक्षित होतं, मात्र प्रत्यक्षात 1,790 कोटी 11 लाख रुपये इतकंच त्यांना जमा झालं। या सगळ्या राज्यातल्या महामंडळांचं वास्तव सांगताय, मात्र हा खरंच एक पांढरा हत्ती बनत चाललाय की काय असं दिसतंय। राज्य सरकारनं तातडीनं यावर काहीतरी पावलं उचलावीत अशी अपेक्षा करायला हरकत नाही। अल्पेश, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।